नमस्कार. डेह एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आय एम विनर स्पर्धा परीक्षेसाठी आपण इयत्ता तिसरी मधील मराठी विषयातील आपण घटक पाहणार आहोत. तर मग पाहूया. इयत्ता तिसरी मराठी उतारा व त्यावर आधारित प्रश्न. पहा मुलांनो, आता उतारा कसा वाचायचा आणि कसा समजून घ्यायचा. तर सर्वात प्रथम आपण उतारा वाचन करताना एकाग्रतेने वाचन केलं पाहिजे. उतारा काळजीपूर्वक आणि एकाग्रतेने वाचा. मुख्य कल्पना ओळखा की त्या परिच्छेदमध्ये जो उतारा तुम्हाला दिलेला असेल त्या उतार्यामध्ये जी काही वाक्य आहेत त्या वाक्यांचं काय लेखन केलेलं आहे, त्याच्या कल्पना कोणत्या आहेत, तो कशाविषयीचा आहे हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे. तर यानंतर बघा, उतारा कशाबद्दल आहे, त्याचा मुख्य विषय काय आहे हे आपण काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. म्हणजेच उतार्यामध्ये जे काही दिलेलं आहे त्याचा मुख्य विषय काय आहे हे आपण काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा म्हटलं तर उतारावरील महत्वाचे मुद्दे, घटना असतील, संवाद असतील आणि वर्णन काय करायचं आहे आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात घ्या, उतार्यातील महत्वाचे मुद्दे, घटना आणि संवाद याचं वर्णन काय करायचंय, लक्षात ठेवायचे की त्या उतार्यामध्ये कशाविषयीची घटना दिलेली, कशाविषयीचे मुद्दे आलेले आहे, वर्णन कशाविषयीचं आलेलं आहे, संवाद आलेला आहे का, हे सर्व पाहायचे आहे. त्याचबरोबर शंकांचं निरसन झालं पाहिजे. म्हणजे काही कठीण शब्द असतील, काही वाक्य असतील तर ते तुम्हाला समजले पाहिजे. ते समजण्यासाठी ते वाक्य असेल तर तो शब्द असेल तर तो पुन्हा पुन्हा वाचा. म्हणजे ती पुन्हा पुन्हा वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या शंकांचं काय होईल, निरसन होईल. म्हणजेच उतारा वाचनामध्ये या सर्व गोष्टी आपण लक्ष देऊन करणं आवश्यक असतात. आता पुढे पाहूयात. तर प्रश्नावर आधारित म्हणजे जे असं उतारातील आधारित प्रश्नांची तयारी. तर प्रश्नांची तयारी म्हणजे काय, तर उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला उतारा पुन्हा वाचायचा आहे आणि प्रश्नांशी संबंधित काय करायचं आहे, भाग शोधायचा आहे. म्हणजेच उतारा वाचन करताना प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी उतारा काय करायचं, आपल्याला पुन्हा वाचायचंय आणि प्रश्नांच्या संबंधित भाग काय करायचा आहे, आपल्याला तो शोधायचा आहे. चला तर मग पाहूयात. आता आपण बघा, शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये जे आपण स्पर्धा परीक्षेला बसतो या परीक्षेमध्ये उतार्याचं वाचन करताना त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरांची तयारी करताना उतारा काळजीपूर्वक एकाग्रतेने वाचणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, उतार्यामधील माहितीचा संदर्भ लक्षात घ्यायचा आहे. उतारा वाचताना महत्वाचे मुद्दे असतील, घटना असतील, ते काय करायचे, अधोरेखित करायचे. ते काय करायचे, अधोरेखित करायचे. उतारा वाचन आणि तयारीसाठी काही उपयुक्त टिप्स आहेत. पहा, उतारा काय करायचा, प्रथम नीट वाचन करायचा. उतारा एकापेक्षा जास्त वेळा शांतपणे वाचायचा. महत्वाचे मुद्दे ओळखायचे. त्यामधील काय करायचे, महत्वाचे मुद्दे ओळखायचे. उतार्यामधील मुख्य विचार असतील, घटना असतील आणि त्यांना वर्णन जे आहे ते कशाविषयीचं केलेलं आहे उतार्यामध्ये हे सर्वात महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे. की कशाविषयी माहिती दिलेली आहे हे लक्षात घ्यायचं आहे. मग त्याचबरोबर बघा, शंकांचं निरसन करायचं आहे. उतारा वाचताना काही शंका आल्यास काय करायच्या, त्या दूर करायच्या. उतारा वाचताना बघा काही शंका येतात तर त्या काय करायच्या, आधी दूर करायचे. की त्या कठीण शब्द असेल तर त्या कठीण शब्दाचा अर्थ काय आहे हा तुम्ही काय करायचा आहे, पाहायचा आहे. उतारा वाचून झाल्यानंतर प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्या उतार्यातील माहितीचा संदर्भ आपण काय करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. वेगवेगळ्या उतार्यांवर आधारित प्रश्न तयार करायचे आहेत. प्रश्नांचा काय करायचा आहे, सराव करायचा आहे. म्हणजे उतारा वाचन या घटकामध्ये तुमचा मार्ग जाणार नाही. उतारा वाचनामध्ये प्रश्न हे 2 किंवा 3 येतात. म्हणजे 2 किंवा 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एक प्रश्न हा 2 मार्कांचा असतो. आता आपण बघूयात उतारा. बघा, प्रश्न 1 ते 3 साठी सूचना.
खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या. चला तर मग आता पाहूयात मुलांनो. बघा बरं का, सर्वांनी लक्ष द्यायचंय. उतारा वाचन करत आहे मी. उतार्यामध्ये आपण काय दिलेलं आहे पाहूयात. चला. मायाला 2 बहिणी होत्या. तिच्या आईला या तिघींनाही शिकवून स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. मायाचे वडील सतत आजारी असत, त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागत. तिने दुसऱ्याचे कपडे शिवून अर्थार्जन केले, खूप कष्ट केले आणि पण मुलींच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. प्राथमिक शाळा महानगरपालिकेची असल्याने शालेय खर्चाचा प्रश्न नव्हता. त्यातून मायाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले होते. मायाने खूप जिद्दीने अभ्यास करून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. तिचे देदीप्यमान यश म्हणजे ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. 2 वर्षे नोकरी करून पैसे जमवले. जर्मनीला जाऊन पुढील शिक्षणही पूर्ण केले. परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले, शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर. माया आणि मायाची आई यांची जिद्द वाखण्याजोगी आहे. बघा, या उतारा वाचल्यानंतर त्याचं आकलन होणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याचं आकलन हे काय आहे, खूप महत्वाचं आहे. तर पाहूयात. सर्वात प्रथम आहे, मायाला 2 बहिणी होत्या. तिच्या आईला या तिघींनाही स्वतःच्या पायावर काय करायचं होतं, उभं करायचं होतं. मायाचे वडील सतत आजारी असत, त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागत होते. तिने दुसऱ्याचे कपडे शिवून अर्थार्जन केले. म्हणजे बघा, दुसऱ्याचे कपडे शिवून काय केलं, उदरनिर्वाह केला. म्हणजे सर्वांच्या गोष्टी, सर्व घर त्यांनी काय केलं, पाहिलं. खूप कष्ट केले, पण मुलींच्या शिक्षणासाठीही काही कमी पडू दिले नाही. प्राथमिक शाळा महानगरपालिकेची असल्याने शालेय खर्चाचा काय प्रश्न नव्हता. त्यातून मायाने काय केलं, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आणि खूप म्हणजे मायाने जिद्दीने अभ्यास करून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. तिचे देदीप्यमान यश म्हणजे ती विद्यापीठात काय आली, प्रथम आली, हो की नाही. आणि पास झाली. 2 वर्ष नोकरी करून तिने पैसे जमवले. पुढील शिक्षणासाठी शिक्षणही पूर्ण केले. बरोबर. जर्मनीला जाऊन परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले, शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर. म्हणजे आपला भारत देश आहे, भारत देशासाठीच काम कर. माया आणि मायाची आई यांची जिद्द काय आहे, वाखण्याजोगी आहे. असा हा उतारा दिलेला आहे. तर आता आपण पाहणार आहोत त्या उतार्यावरील प्रश्न. चला तर मग पाहूया. पहिला प्रश्न आहे, पैसे मिळवण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले. बघा, पैसे मिळविण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले. धुनी भांडी, भाजी विक्री, शिवणकाम, नोकरी. यस, कपडे शिवून काम केले त्यांनी, शिवण काम केले. काय केले, शिवण काम केले. आता हे 4 पर्यायापैकी कितवा पर्याय बरोबर आहे, 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा, मग 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हटल्यानंतर आपण 3 नंबरच्या गोलाला काय करणार आहोत, रंगविणार आहोत. लक्षात ठेवायचंय, गोलाच्या बाहेर आपला रंगविताना पेनाची शाई जाता कामा नये, आपला मार्ग जातो. गोल हा पूर्ण रंगवायचा आहे. गोल काय करायचा आहे, पूर्ण रंगवायचा आहे. अर्धवट गोल रंगविल्यास मार्ग जातो. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, शिवणकाम. आपण 3 नंबरला काय केले आहे, तिसऱ्या गोलाला रंगविलेले आहे. आता पहा, पुढचा प्रश्न घेऊया. माया हुशार मुलगी होती हे पुढील पैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही. बघा, माया हुशार मुलगी होती हे पुढील वाक्यावरून कोणत्या वाक्यावरून दिसत नाहीये. तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले,
ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले का तिचे वडील सतत आजारी असत. बघा पर्याय 1, 2, 3 आणि 4. तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. ही हुशार होती समजते. ही हुशार नाही म्हणजे हुशार होती हे पुढील कोणत्या वाक्यावरून दिसत नाही असा प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्यायचे. ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले का तिचे वडील सतत आजारी असत. पहा, सांगा बरं कोणतं उत्तर बरोबर असेल. चौथ्या क्रमांकाचं बरोबर. तिचे वडील सतत आजारी असत हे या वाक्यावरून ती हुशार होती हे समजत नाही. वरील 3ही वाक्यावरून समजतं की ती हुशार होती, पण तिचे वडील सतत आजारी असत. या प्रश्नाचा म्हणजे या वाक्याचा आणि त्या वाक्याचा काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. प्रश्न बघा कसे फिरवून विचारलेले असतात. निळ्या किंवा काळ्या बॉलपेनचा वापर करायचा असतो. लक्षात घ्या, गोल व्यवस्थित रंगवायचा असतो. निळा किंवा काळा बॉलपेन वापरायचा. ओके. त्याचबरोबर पुढील पाहूयात. पुढचा प्रश्न आहे 3रा प्रश्न. मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते. बघा कशावरून काय दिसून येते. मुलींना शिकवले. मुलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले. मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले आणि खूप कष्ट केले. आता यामधील आपण पाहणार आहोत की कोणता पर्याय बरोबर आहे. 3रा प्रश्न आहे पहा, परत एकदा रिपीट करते, लक्ष द्या सर्वांनी. मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते. मुलींना शिकवले. पर्याय क्रमांक 2, मुलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले. पर्याय क्रमांक 3, मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले. पुढचा आहे खूप कष्ट केले. आता बघा कोणता पर्याय बरोबर असेल. यस, बरोबर. मुलीला देशासाठीच प्रेम म्हणजे काम करायला सांगितले म्हणजे आपल्या मातृभूमीवरील प्रेम हे यावरून दिसून येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 काय आहे, बरोबर आहे. तर आपण पर्याय क्रमांक 3 ला काय करत आहोत, गोल करत आहोत. लक्षात येत आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या. म्हणजे त्या पद्धतीने आपण काय करतो, प्रश्न सोडवित असतो. म्हणजेच पहिला प्रश्न आहे की मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते. तर मुलीला शिकवले, मुलींना शिकवले, मुलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले, मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले आणि खूप कष्ट केले. ओके. पहा, आता आपण पुढील उतारा पाहूयात. सर्वांच्या लक्षात आलंच असेल. आता बघा, घराच्या दारासमोर रांगोळी काढण्याची काय आहे, प्रथा आहे. आपण उतारा वाचन करत आहोत. या आनंदाने या घरात पाऊल ठेवा असे ही रांगोळी सांगते. रांगोळी जात पात मित्र शत्रू असा भेदभाव न करता स्वागत करते. भारतीय संस्कृतीत घरासमोरील रांगोळीला आणखी काही अर्थ आहेत. एक म्हणजे या घरात सुख शांती आहे. घरातील व्यक्ती एकमेकांवर खूप प्रेम करतात. दुसरा, रांगोळी ही एक लक्ष्मण रेषाच आहे. वाईट गोष्टी रांगोळीला ओलांडून येत नाहीत. रांगोळीत अर्थ म्हणजे कमळाला महत्वाचे स्थान आहे. लक्ष्मी कमळावरच वसलेली आहे. बघा, उतारा वाचन हा खूप काळजीपूर्वक करणं काय आहे, गरजेचं आहे. तर पाहूया, घराच्या दारासमोर, परत एकदा वाचते मी, लक्ष द्या सर्वांनी. उतारा वाचन हा 2दा करायचा असतो आणि आकलनासह करायचा असतो.
त्याच्यामुळे पूर्णपणे लक्ष द्यायचं की त्या उतारामध्ये काय दिलेलं आहे. संवाद आहे का, एखादी घटना आहे का, कशाविषयीचं वर्णन केलेलं आहे का, हे सर्व काय करायचं आहे आपण पाहायचं आहे. घराच्या दारासमोर रांगोळी काढण्याची प्रथा आहे. या आनंदाने या घरात पाऊल ठेवा असे ही रांगोळी सांगते. रांगोळी जात पात मित्र शत्रू असा भेदभाव न करता स्वागत करते. भारतीय संस्कृतीत घरासमोरील रांगोळीला आणखी काही अर्थ आहेत. एक म्हणजे या घरात सुख शांती आहे. घरातील व्यक्ती एकमेकांवर खूप प्रेम करतात. दुसरा, रांगोळी ही लक्ष्मण रेषाच आहे. वाईट गोष्टी रांगोळीला ओलांडून येत नाही. रांगोळीत अर्थ म्हणजे कमळाला महत्वाचे स्थान आहे. लक्ष्मी कमळावर वसलेली आहे. तर आता पुढे पाहूयात आपण. पाठावर आधारित जसे प्रश्न असतात तसे उतार्यावर आधारित प्रश्न असतात. 2 किंवा 3 प्रश्न याच्यामध्ये काय केलेले असतात, विचारलेले असतात. आता पाहूयात. पहिला प्रश्न आहे, रांगोळी काय सुचविते? रांगोळी काय सुचविते? तर पाहूयात. हे घर, पहिला पर्याय, हे घर नेहमी सजलेले असते. दुसरा आहे, रांगोळीत कमळ काढावे. तिसरा, या घरातील लोक कलाकार आहेत का या घरात सुख शांती आहे? बघा, आपण ज्या वेळेस हे करतो त्यावेळेस काय होतं, हे पूर्ण वाचन करणं काय समजलं जातं. बघा, रांगोळी म्हणजे एक म्हणजे घरात काय आहे, सुख शांती आहे. हे पर्याय काय आहे, बरोबर आहे. बघा, 1 2 3 4 या 4 पर्यायापैकी कोणतं? हे घर नेहमी सजलेलं असतं का रांगोळीत कमळ काढावे, का या घरातील लोक कलाकार आहेत, का या घरात सुख शांती आहे? रांगोळी हे सुचविते की या घरात सुख शांती आहे. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 ला काय करायचं आहे, गोल करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, रांगोळीत कोणाला महत्वाचे स्थान आहे? बघा, पर्याय क्रमांक 1 लक्ष्मी, पर्याय क्रमांक 2 रंग, पर्याय क्रमांक 3 कमळ आणि पर्याय क्रमांक 4 देवता. बघा, रांगोळीत कोणाला महत्वाचे स्थान आहे? कोणाला स्थान आहे? बघा, उतार्यामध्ये वाचन करायचं. उतार्यामध्येच उत्तर दिलेलं असतं. उतार्यामध्ये काय दिलेलं असतं, उत्तर दिलेलं असतं. त्याच्यामुळे त्या प्रश्नाच्या संबंधित जे काही वाक्य आहे ते उतार्यामध्ये शोधायचं. लक्षात घ्या, उतार्यामध्येच तुम्हाला उत्तर सापडत असतं. उतारा वाचन करणं हे खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे काय करायचं, उतारा काळजीपूर्वक वाचायचंय. प्रश्नांची उत्तरं शोधायची. प्रश्नाचे संबंधित असलेला घटक जो आहे तो उतार्यामध्ये कुठे आलेला आहे हे पाहायचं आहे. आता आपला प्रश्न होता की रांगोळी कशाचे महत्वाचे, कशाला महत्वाचे स्थान आहे? तर पाहूयात. रांगोळीत अर्थ म्हणजेच कमळाला महत्वाचे स्थान आहे. कोणाला? कमळाला. रांगोळीत कोणाला महत्वाचे स्थान आहे? लक्ष्मी, रंग, कमळ का देवता? कमळाला महत्वाचे स्थान आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे, कमळ. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ला काय करणार आहोत आपण? यस, गोल करणार आहोत, रंगविणार आहोत. पूर्णपणे गोल रंगवायचा आहे, अर्धवट रंगवायचा नाही व बाहेर जाऊ द्यायचं नाहीये. ओके, लक्षात येते सर्वांच्या? आता पहा, पुढचा प्रश्न पाहूयात. धनदेवतेचे आसन कोणते? धनदेवतेचे आसन कोणते? पहिलं रांगोळी, दुसरं घरासमोरील अंगण, तिसरं लक्ष्मण रेषा आणि चौथं पदर. बघा,
धनदेवतेचे आसन कोणते? हा तिसरा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही हा सोडवायचा आहे. म्हणजे त्यातला पर्याय क्रमांक 1 रांगोळी, दुसरा आहे घरासमोरील अंगण, तिसरा आहे लक्ष्मण रेषा, चौथा आहे पदम. लक्षात येते? आता पुढील एक प्रश्न उत्तर पाहूया आपण. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आधी तुम्ही आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे आणि उत्तर द्यायचं आहे. बघूयात कोण कोण लक्ष देते, कोण कोण अभ्यास करते ते. की धनदेवतेचे आसन कोणते? रांगोळी, घरासमोरचे अंगण, लक्ष्मण रेषा आणि पदम. आता पुढे खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या. बघा, यस, उतारा वाचन करत आहे मी. पंढरपूर हे मराठी जनांचे हृदय आहे. महाराष्ट्र सारस्वतांचे विद्यापीठ अजून पंढरपूर हेच आहे. ज्ञानेश्वरांनी या विद्यापीठाला जोडून आळंदीस पाहिले, महाविद्यालय काढले. यानंतर सासवड, त्र्यंबक, पैठण व देहू येथे महाविद्यालये निघाली. या सर्वांचे संमेलन दर साल आषाढी कार्तिकीय पंढरीला भरत असते. या संमेलनाचा श्री पांडुरंग हा कायमचा अध्यक्ष ठरलेला आहे. अध्यक्ष नेमण्याची येथे पंचायत पडत नाही. सर्वसामान्य अध्यक्ष पांडुरंग असून लक्षावधी वारकरी हे मराठी वाङ्मयाचे विद्यार्थी आहेत. याची जागोजागी भजन मंडळे आहेत. अशा रीतीने ज्या मराठी भाषेचा उत्सव करण्यासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत, ती मराठी भाषा राष्ट्रभर अभ्यासली जात आहे. बघा, या उतार्याचं आपण काय केलेलं आहे? वाचन केलेलं आहे. हा उतारा 2 वेळा काय करायचा आहे? वाचन करायचा आहे. तर पाहूयात, परत एकदा वाचन करते मी. पंढरपूर हे मराठी जनांचे हृदय आहे. महाराष्ट्र सारस्वताचे विद्यापीठ अजून पंढरपूर हेच आहे. ज्ञानेश्वरांनी या विद्यापीठाला जोडून आळंदीस पाहिले, महाविद्यालय काढले. यानंतर सासवड, त्र्यंबक, पैठण व देहू येथे महाविद्यालये निघाली. या सर्वांचे संमेलन दर साल आषाढी कार्तिकीय पंढरीस भरत असते. या संमेलनाचा श्री पांडुरंग हा कायमचा अध्यक्ष ठरलेला आहे. अध्यक्ष नेमण्याची येथे पंचायत पडत नाही. सर्वसामान्य अध्यक्ष पांडुरंग असून लक्षावधी वारकरी हे मराठी वाङ्मयाचे विद्यार्थी आहेत. याची जागोजागी भजन मंडळे आहेत. अशा रीतीने ज्या मराठी भाषेचा उत्सव करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत, ती मराठी भाषा राष्ट्रभर अभ्यासली जात आहे. तर पहा, हा उतारा तुम्हाला स्वाध्यायासाठी आहे. तर सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि हा उतारा वहीमध्ये एक वही करायची आहे. त्या वहीमध्ये जो तुमचे लेक्चर्स होतील, जे तास होतील, त्याच्यामध्ये जो अभ्यास दिलेला असेल तो तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. जो शिकवलेला घटक आहे त्या घटकावर आधारित काय दिलेला जातो? अभ्यास दिलेला जातो. तर सर्वांनी हे स्क्रीनशॉट काढायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला उतारा वाचन खूप महत्वाचं आहे. स्क्रीनशॉट काढला असेल सर्वांनी, बरोबर? यस. खालील उतारा वाचायचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. पंढरपूर विषयीचं दिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. या बाबतीत हा उतारा दिलेला आहे. आता त्यावर आधारित आपण काही प्रश्न पाहूयात. पहा, या प्रश्नांचं सुद्धा तुम्ही काय करायचं आहे? स्क्रीनशॉट काढायचा आहे. यस, चला काढून घ्या. आणि आता आपण काय करणार आहोत? हा प्रश्न स्वाध्यायासाठी आहेत. उतारा वाचनाचा तुम्ही काय केलेला आहे? स्क्रीनशॉट काढला. त्यावर आधारित हे काय आहे? प्रश्न आहेत. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि हे प्रश्न तुम्ही उतारा आणि प्रश्न तुम्ही वहीमध्ये काय करायचं आहे? लेखन करायचं आहे. आणि कमेंट बॉक्स मध्ये जो असेल तर त्याचे उत्तर तुम्ही आम्हाला काय करायचे आहेत? सांगायचे आहे. ऍपवर त्याचं
फोटो पाठवायचे आहेत. मराठी जनांचं हृदय कोणते पहिला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे काशी, प्रयाग, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर. म्हणजे हे जेव्हा तुम्ही प्रश्न वाचाल त्यावेळेस उत्तर हे उतार्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. उतारा 2 वेळा काळजीपूर्वक वाचायचा आहे, सोडवायचा आहे आणि प्रश्न आणि उत्तर लेखन करायचं आहे. दुसरा पाहूया प्रश्न. पंढरपूरच्या संमेलनाचे अध्यक्ष हे होते पांडुरंग, नामदेव, ज्ञानदेव का विठ्ठल. प्रश्न शोधायचा आहे, प्रश्नाचं उत्तर आणि सोडवायचं आहे. ज्ञानेश्वरांनी पहिले महाविद्यालय कुठे सुरू केले. पहिले महाविद्यालय कुठे सुरू केले. लक्षात घ्या, पहिले महाविद्यालय कुठे सुरू केले. पैठण, सासवड, आळंदी का त्र्यंबकेश्वर. ह्या प्रश्नांची तुम्ही काय करायची आहेत, उत्तरे शोधायची आहेत. सर्वांनी स्क्रीनशॉट काढलेलाच असेल आणि एक वही करून त्याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तरे तुम्ही सोडवायची आहेत. सर्वांना समजलंच असेल तर नंतर भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. ओके, थँक्यू.